मंत्री गिरीश महाजन म्हणतात की जे लाईन मध्ये लोक उभे आहेत त्या 80% लोक काळा बाजार करण्यासाठी उभे आहेत. काय वाटतं? गिरीश महाजनना म्हणा रात्रभर ट्रॅक्टरवर लाईन मध्ये लागून पहा म्हणा. एसी मधून गप्पा मारणं सोपे आहेत. एसीत बसून शेतकऱ्याच्या हाल काय ना, लाईनीत लागून पहा. रात्रभर शेतकरी मरून राहिलाय डिझेलसाठी. डिझेल काय घरी काय प्यायला निघून राहिला का? शेतकरी काळे बाजार नाही करत. तुमच्या सारख्या लोकांमुळे शेतकरी रस्त्यावर आला. शेतकऱ्याची अवस्था पहा. शेतकऱ्याला पेरणीले नागाटीले डिझेलने आणि तुम्ही डबल उलट बॉम्बा सांगू राहिले की शेतकऱ्याला काळा बाजार करायचा. जरा शेतकऱ्याबद्दल तळमळ ठेवा. जरा काहीतरी मनाची नि जनाची तरी ठेवा. गिरीश महाजन साहेब, काय वाटतं तुम्हाला? योग्य आहे का महाजन साहेब? महाजन साहेब, तुम्ही स्वतः इथं शेतकरी असाल तर तुम्ही पहा परेशान्या काय आहेत. अजून लोकांच्या नागाट्या राहिल्यात व करणी राहिली. आता पेरणीचे दिवस आले, डिझेलचं टंचाई आहे आणि तुम्ही म्हणता की काळा बाजार तुमचे चालू आहेत, तुमच्या सरकारचे चालू आहेत. शेतकऱ्याची काळे बाजार नाहीत. 24 तास इथं थांबून सुद्धा डिझेल मिळत नाही. डिझेल काय प्यायची गोष्ट आहे का फेकून द्यायची गोष्ट आहे? ती शेतकऱ्याला जीवनावश्यक गोष्ट झाली. शेतकऱ्याकडे आज बैल नाहीये. तुमचं जर सरकार एवढं असेल तर प्रत्येक शेतकऱ्याला एक बैल थोडी द्या, मग डिझेल तुमच्या घरी साठवा. मंत्री गिरीश महाजन म्हणतात की जे लाईन मध्ये लोक उभे आहेत 80% लोक ही काळा बाजार करण्यासाठी लाईन मध्ये उभे आहेत. काय वाटतं बरोबर आहे? लाईन मध्ये उभे राहून काळा बाजार होत नाही. शेतकऱ्यांना पूर्व मशागतीचे कामे करायचे आहेत. मान्सून दाखल झालेला आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांची गडबड चालू आहे. पंपावर डिझेल भेटत नाही. 2-2 दिवस ट्रॅक्टरच्या रांगा पंपावर मुक्कामी आहेत आणि यात असे वक्तव्य करणारे मंत्री अजूनही परिस्थिती चिघळण्याचा प्रयत्न करीत आहेत. काय लाईन मध्ये उन्हात तान्हात राहून भ्रष्टाचार होत नाही, काळा बाजार होत नाही. काळा बाजार हा इशीत बसून होतोय, तो तुम्हाला चांगला माहित आहे. तो शोधण्याचा प्रयत्न करा. विनाकारण माझ्या बापाला नाव ठेवण्याचा आणि लाईनीत उभा राहणाऱ्याला नाव ठेवण्याचा प्रयत्न करू नका. त्यांना डिझेल उपलब्ध करून द्या. विनाकारण वायफळ वक्तव्य करू नका. आणि मुख्यमंत्री साहेब असे वाचाळवीर कसे सांभाळतात हेच कळत नाही. अशा वाचाळवीरामुळे परिस्थिती बिघडण्याची आणखीन शक्यता आहे. यांना लोक धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. परिस्थिती आणखीन गंभीर होईल. याचे परिणामही यांना भोगावे लागतील. यासाठी कुठेतरी यांना आवरा आणि शेतकऱ्यांना डिझेल उपलब्ध करून द्या. विनाकारण वायफळ बडबड करू नका. मंत्री गिरीश महाजन म्हणतात की जे लाईन मध्ये लोक उभे आहेत त्या 80% काळा बाजार करण्यासाठी उभे आहेत. काय वाटतं खरंच काळा बाजार करतात का लोक? अहो, आमच्या शेतकऱ्यांचे शेती मशागतीचे कामं सुरू आहे. आज रोजी शेतकरी शेतात राबराब राबतोय, परंतु एकीकडे त्याला डिझेल मिळत नाही. त्याला त्याचं काम सोडून आज रोजी पंपावर 10-10, 12-12 किलोमीटर लाईन मध्ये उभं राहावं लागतंय. 10 ते 12 तास लाईन मध्ये जेव्हा उभं राहिलं जातं तेव्हा शेतकऱ्याचे काय हाल आहे हे कळतं. मला महाजन साहेबांना एकच सांगायचंय, आमचा चालक गुंतलेला आहे, आमचा मालक गुंतलेला आहे आणि आमचं घरचं पोरग सुद्धा त्यांच्या शेतकऱ्यांच्या भाकरी घेऊन येण्यासाठी गुंतलेलं आहे. महाजन साहेबाला जर वाटत असेल की शेतकरी काळा बाजार करतात तर महाजन साहेबाला माझा सल्ला आहे, महाजन साहेबांनी आमच्या चिखलीमध्ये यावं आणि आमच्या लाईन मध्ये उभं राहून दाखवावं कसा शेतकरी आमचा पंपावर जेवतो, कसा आमचा शेतकरी पंपावर झोपतो हे महाजन साहेबाला कळन. महाजन साहेबाच्या या वक्तव्याचा मी जाहीर निषेध करतो आणि महाजन साहेबाला माझा सल्ला आहे, तुम्ही शेतकऱ्यांना डिझेल उपलब्ध करून द्या. शेतकऱ्याची पेरणी आता भविष्यात खोळंबणार नाही. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. शेती मशागतीसाठी जर हे हाल होत असतील आणि उद्या पेरणीसाठी जर हाल होणार असतील तर शेतकरी त्यामुळे लाईनीत लागलेले. शेतकऱ्याला काळा बाजार करायचा असता तर शेतकरी तर लाईन मध्ये लागून हे धंदे केले नसते. ज्याला काळा बाजार करायचा आहे ते आज रोजी एशीत बसलेले. त्यांच्या महाजन साहेबांकडे जर मोठमोठाले वाहन असतील तर याला डिझेल उपलब्ध होतं कुठून, हा खरा अर्थानं आमचा प्रश्न आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.